नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास. पाहुयात आजच्या नवीन घडामोडी. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात साजरी. कारंजा लाड प्रतिनिधी. कारंजा लाड येथून जवळ असलेल्या उंबरडा बाजार येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती व सकल धनगर युवा संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भ.प. प्रबोधनकार व माजी सैनिक श्री मुकेश महाराज सुडे, उत्कृष्ट तबलावादक धर्मराज शिंदे, दारव्हा, यशवंतभाऊ कोल्हे, शुभम महाराज गोटे, डॉक्टर धनराज इंगोले, राजू घोडे, तुळशीराम अवघड, संतोष गोटे तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजन समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कुमारी मोनाली राऊत हिने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देत प्रभावी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या व्याख्यानातून अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजकारण, लोककल्याणकारी कार्य आणि आदर्श नेतृत्वाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुधाकर राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राष्ट्रमातेस अभिवादन केले. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वरघट यांनी. चला तर सविस्तर पाहूया. ही की आपल्या अहिल्यादेवी ती लढाई जिंकल्या, यावरून त्यांना दिसून येते की त्या किती तेजस्वी आणि प्रतापी राणी होत्या, ज्या कधी हार मानणाऱ्या नव्हत्या. आणि त्याचप्रमाणे दुसरा एक प्रसंग मी सांगू इच्छिते की अहिल्यादेवींच्या राजकारणामध्ये सभा भरली होती त्या दरबारामध्ये. तर तिथे एक चांगला आधी जहागीरदार वगैरे असे लोक राहायचे ना, तर चांगला तो एक जमीनदार व्यक्ती तिथे आला आणि त्या जमीनदार व्यक्तीने, तो एक गरीब शेतकरी होता, त्याची जमीन त्याने हडपली आणि तो कायदा त्या दरबारात चालला की याने आमची जमीन हडपली आहे आणि आम्हाला आमची जमीन परत पाहिजे. तर त्यावेळी जो जमीनदार होता त्याला असं वाटलं की या दरबारामध्ये तर आपले खूप सारे मित्रमंडळी आहे जे निर्णय आपल्या वतीने घेतील. पण त्यावेळेला अहिल्यादेवीने हे म्हणजे एक तुमचे नाते काय असतील, नाते बाजूला आणि एक जे राणी म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी कसं पार पाडलं यातून दिसून येते की त्यांनी पक्षपात न करता, तो जरी शेतकरी असला पण त्याची ती शेती स्वतःची हक्काची होती आणि ज्याने ती हडप केली त्याला ती शेती त्याला परत द्यावीच लागली. त्यासोबत त्याला त्याची शिक्षा सुद्धा झाली, जेणेकरून पुढच्या वेळी त्यांच्या दरबारामध्ये अशी चुकी कोणी करणार नाही यांची शिक्षा त्या सगळ्यांना मिळाली. ते म्हणतात ना, सबक एक को सीख सबको, अगदी तशा प्रकारे. आणि त्याचप्रमाणे एक तिसरा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे, ज्यावरून दिसून येतं की एक राणी आणि स्वतःचे नातेसंबंध, जरी तो आपला मुलगा असो, आपला पती असो, आपला सासरा असो किंवा इतर कोणीही असो, ते म्हणतात ना की व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आणि नाते नात्याच्या ठिकाणी. त्याचप्रमाणे या प्रसंगातून आपल्याला ती जाणीव मिळून येते. त्यांचे जो मुलगा होता, अहिल्यादेवींना नेहमी वाटायचं की माझा मुलगा जो आहे हा एक चांगला राजा व्हावा, ज्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रजेची सेवा केली. राजा म्हणजे प्रजेचा सेवक जो नेहमी लोकप्रिय असावा. पण त्यांचे जे पुत्र होते मालेराव, ते अगदी विरुद्ध होते, थोडेफार रागीट होते आणि प्रजेविषयी त्यांना काळजी नव्हती. म्हणजे जे पुढे चालून आपल्या प्रजेचा कारभार सांभाळू शकत नव्हते, अशा पद्धतीचे त्यांचे मुलगे होते. आणि त्यांच्या मुलाच्या हातून एक गुन्हा झाला. तर त्यावेळी त्यांनी अख्ख्या दरबारामध्ये भर जनतेसमोर हा आपला मुलगा आहे आणि त्याला मी कशी शिक्षा करू, हा जर विचार त्यांनी केला असता तर आज कदाचित त्यांचे नाव इथे राहिले नसते. त्यांनी मुलगा जरी असला तरी आपल्या मुलाला कशा पद्धतीने शिक्षा द्यावी आणि काय करावं हे त्यातून दिसून येते. म्हणजे त्यांनी शिक्षा करणारा हा गुन्हेगारच असतो, जो गुन्हा करतो तो गुन्हेगार असतो. त्यावेळी तो बघितला जात नाही की तो माझा मुलगा आहे किंवा काय आहे, कारण त्यांनी जर पक्षपात केला असता तर त्यांच्या राज्यामध्ये दुसऱ्याला सुद्धा संधी मिळाली असती ते करण्याची. जीवनामध्ये त्यांच्याकडून सत्कर्म होते आणि या जगाच्या पाठीवर 4च पुण्यश्लोक झाले महाराज. 5वा पुण्यश्लोक आजपर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. सतीयुगे नळ राजा. सतीयुगामध्ये नळ नावाचा राजा होता आणि ते राजा प्रजाहितकारी होता, समाजाचं भलं करणारा होता, म्हणून पुण्यश्लोक. सतीयुगे नळ राजा. त्रेतायुगे जनक राजा. जनक राजा तुम्हाला माहित आहे, शब्दविधी वाहनाची घेता. द्वापार युगे युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर. आणि कलियुगात अहिल्या. 5वा पुण्यश्लोक झाला नाही म्हणून पुण्यश्लोक. आता राष्ट्रमाता का,
राजमाता का नाही? शब्द समजून घ्या. आपण म्हणतो, साध्या भावनेनं म्हणतो, राजमाता म्हणतो, महाराणी म्हणतो, लोककल्याणकारी म्हणतो, प्रजाहित तज्ञ म्हणतो, समाज सुधारक म्हणतो, अनेक नावं आपण घेतो. पण राजमाता आणि राष्ट्रमाता या दोन शब्दामधला फरक पहा. राजमाता म्हणजे एका राजाला जन्म देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मातोश्री राजमाता जिजाऊ. जिजाऊ महासाहेबांना राजमाता शब्द लागतो. आणि अनेक अशा आहे महिला आहे या देशाच्या पाठीवर की त्यांना आपण राजमाता म्हणतो. पण राष्ट्रमाता म्हणजे काय? ज्यांनी राष्ट्राचा विकास केला. राष्ट्र हे माझं माहेर, राष्ट्र हे माझं घर. म्हणजे राष्ट्राचा विकास म्हणजे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आजही तुम्ही नजर मारली तर पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा विकास आजही ऑन ग्राउंड दिसतो. ते मग घाटकोपर असो, नदी नाले असो, मंदिर असो, 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार असो, विहिरी असो, मुंबई ते कसारा घाट असो, असे अनेक कार्य त्यांचे आजही जगाच्या पाठीवर दिसतात. म्हणून राष्ट्रमाता. राजमाता हा शब्द वेगळा आणि राष्ट्रमाता हा शब्द वेगळा. राष्ट्रमाता हा शब्द फक्त पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना लागू होतो. राजमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी राजा घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या राजमाता जिजाऊ. आता देविका आपण बाई म्हणतो. तुम्हाला माहित असेल, बाई या शब्दावर खूप मोठा 2 वर्षा अगोदर वाद झाला होता. चित्रपट सृष्टीतले एक तज्ञ हिरो यांनी बाई म्हटलं होतं. माहिती म्हणून सांगतो, बरोबर आहे, शुभम महाराज. आणि त्यांना माफी मागावं लागलं. आता देवी म्हणजे काय बा? म्हणजे आरती करावा, पूजा पाठ करावा हा भाग नाही. पण देवीत्व त्यांच्यामध्ये का जागृत झालं हे खास करून महिला विषय आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, जो इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्हारराव होळकरांना मांडवा प्रांताची सुभेदारी दिली आणि सुभेदारी दिल्याच्या नंतर एकनिष्ठ समाज, धार्मिक समाज, आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रातला समाज, स्वाभिमानी समाज, क्षेत्रीय समाज आणि निष्ठेनं काम करणारा ताकदवर समाज. धनगर म्हणजे काय समजतो? धनगर, धन म्हणजे धनाचा साठा, गर म्हणजे आगर. फेटा काढला तर लाखो रुपये फेट्यातून काढणारा समाज. स्वाभिमानी समाज, निष्ठेनं काम करणारा समाज. त्या धनगर समाजाचे मल्हारराव होळकर, त्या मल्हारराव होळकरांना माळवा प्रांताची सुभेदारी दिली आणि माळवा प्रांत मल्हारराव होळकरांनी काबीज केला. जवळजवळचा परिसर पूर्ण काबीज केला. इंदोरची होळकरशाही आपल्याला माहित आहे इतिहासामध्ये. आणि असेच फिरत असताना अहिल्यानगर या परिसरामध्ये मल्हारराव होळकर आपल्या सैन्यासह फिरत असताना छावणी उभारलेली आहे. आणि छावणी उभारलेली असताना सैन्याची घोडदौड चालू आहे. कोणी काही करू राहिले, कोणी काही काम करू राहिले. युद्धाची तयारी चालू आहे. आणि त्या तयारीमध्ये एक 8 वर्षाची कन्या मंदिरामध्ये हातामध्ये आरती घेऊन मंदिरामध्ये जाताना मल्हारराव होळकरांना दिसली. आणि त्या मल्हारराव होळकरांनी त्या कन्येला पाहिलं आणि आपल्या सुभेदाराला सांगितलं की ही कन्या कोणाची आहे, ही मुलगी कोणाची आहे, हिचा शोध घ्या. 2 सैनिक गेले. चोंडी या गावामध्ये 31 मे 1725 रोजी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवीचा जन्म झाला. कोणाच्या पोटी? मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या सर्वसाधारण परिवारामध्ये अहिल्यामातेचा जन्म झाला. बाकी इतिहास तुम्हाला माहित आहे. आणि अहिल्यामातेचा जन्म झाल्याच्या नंतर मानकोजी शिंदे यांनी मूल म्हणून त्यांना वागवलं, आपला मुलगा म्हणून वागवलं. एवढं चांगलं शिक्षण दिलं की सर्व गोष्टीमध्ये लहानपणीच त्यांना प्रांगत केलं. अशा अहिल्यामाता सुशीला. विचार करा, ज्या काळामध्ये महिलाला चूल आणि मूल यापेक्षा कुठलाही अधिकार नव्हता, अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकरवर त्यांच्या आई वडिलांना किती चांगले संस्कार टाकले असतील याचा विचार करा. ज्या काळामध्ये आमच्या प्रस्तावमध्ये आमच्या मोरालीने सांगितलं की सती जाण्याचा प्रसंग होता, अशा काळामध्ये त्यांच्या सासऱ्याने म्हटलं की बेटा तू जर सती गेली तर आमचं काय होईल, या राज्याचं काय होईल. अशा अनेक प्रसंगी जर विचार केला, अहिल्याबाईला जोड नव्हती.
आणि त्यांनी नुसतंच राज्य नाही तर सामाजिक क्रांती केली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा कुठले रक्ताचं नातं नसून एक सामाजिक नातं होतं. आणि या सर्व महापुरुषांनी एक सामाजिक कार्य केलं. आणि सामाजिक कार्य करत असताना साधी गोष्ट नाही. आज एक कार्यक्रम घेतो म्हटलं तर आयोजकाची किती तारामंड उडते. परंतु त्या काळामध्ये 301 काळामध्ये ज्यामध्ये मनुवादी हा एक जबरदस्त होता की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगोदर अत्यंत एक वेगळ्या पद्धतीचा होता. आणि मुलींना, विशेषतः महिलांना चूल आणि मूल याच्यापेक्षा कुठला अधिकार नव्हता. अशा काळात क्रांती करणं ही फार त्यागाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण, आम्ही सुद्धा हरिभक्त पारायण सुळे महाराज यांना ऐकण्यासाठी आपण जमलो. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. असाच कार्यक्रम आपण होत राहतो. त्याचं कारण असं आहे की ज्या थोर पुरुषांची जयंती आपण साजरी करतो नाही. रणजित देसाई म्हणतात, तुम्ही किती वर्ष जगला याला महत्व नाही, तुम्ही कसे जगला त्याला फार महत्व आहे. या ठिकाणी माणसं जगतात, पण त्या जगण्याला क्वालिटी असली पाहिजे. संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं कसं लढावं, शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं कसं मरावं. म्हणून मला सांगायचंय, अहिल्याबाई जगल्या तोपर्यंत त्यांची कुणाला किंमत नव्हती. सिंधुताई सपकाळ अनाथांची माय, पण आपल्यामध्ये ते आज नाही आहे. त्यांचं नेहमी म्हणणं होतं, या ठिकाणी जिवंतपणी माणसं मोठी होत नाही, मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. जिवंतपणी तुमची कदर केल्या जात नाही. हरिभक्त पारायण सुळे महाराज आणि माजी सैनिक आहे. जन्मापासून तर त्यांचा जवळजवळ 29 वर्ष त्यांनी राज्यकारभार त्या ठिकाणी सांभाळला. एक महिला होत्या, ते एक स्त्री होती. किती अन्याय व्हावा, किती अत्याचार व्हावा त्या स्त्रीवर. एक लहान वयामध्ये, बाल अवस्थेमध्ये, वयाच्या 8व्या वर्षामध्ये त्यांचं लग्न मल्लेरावांचे पुत्र खंडेराव यांच्याशी बाल विवाह व्हावा. 1733 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि प्रवास चालू झाला. लहानपणीच वयाच्या 8व्या वर्षी त्यांना अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्राचा सुद्धा त्यांनी अभ्यास वयाच्या 8व्या वर्षी केला. आपल्या मुलीला शेंबूळही पुसता येत नाही. काय शिकवण असेल, माणकोजी शिंदेची काय शिकवण असावी. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगी कशी असली पाहिजे, आजही मुली आहेत ना, पण मुलगी तशी असली पाहिजे. प्रवास चालू झाला, किती अत्याचार झाला. 1754 मध्ये युद्ध कुठे झालं होतं? खंडेरावांचं जेव्हा निधन झालं कुंभेरीमध्ये जेव्हा हल्ला झाला 1754, त्या हल्ल्यामध्ये जटांनी हल्ला केला. हल्ला साधारण नव्हता, जटांनी हल्ला केला, भयानक असा हल्ला. आणि त्या ठिकाणी खंडेराव होळकर सेनेचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होते. जटांचा हल्ला इतका भयानक होता की जिकडे तिकडे पूर्ण अत्याचाराचा धुराकूळ घातलेला होता. पण खंडेराव म्हणजे दुसरे संभाजीराजे भोसले. कुणीतरी एक जट समोर जायचा, फक्त खंडेरावाची नजर वर उठायची, चार पावलं मागं सरायचं, इतकं तेज खंडेरावांच्या डोळ्यात होतं. अहिल्या गैऱ्याची आपण मुलं होळकरांचं घराणं आहे, लक्षात घेतलं पाहिजे.